नमस्कार बालमित्रांनो, आज आपण समसंबंध या विषयावर विश्लेषण करणार आहोत. समसंबंधामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळी उदाहरणं कशी येतात ते आज आपण पाहायचं आहे. आता 31ला 10 तर 41ला किती याचं जरा निरीक्षण करायचं. 31 3 चा वर्ग 9 अधिक 1 चा वर्ग 1 बरोबर 10. याच पद्धतीनं पुढे उत्तर पर्यायामध्ये आहे का बघायचं, तरच हा ऑप्शन वापरायचा. म्हणजे ही पद्धत वापरायची. 4 चा वर्ग 16 1 चा वर्ग 16 आणि 1 17 पर्यायात आहे. म्हणजे आपण निवडलेली पद्धत योग्य आहे. नाहीतर मग दुसरा पर्याय बघायचा आपण किंवा दुसरी पद्धत बघायची. आता 32ला 56 आहे. सांग बघू वेदांत, तुला येते सांग. अंकांची बेरीज 5. हा बरोबर, अगदी 3 आणि 2 3 अधिक 2 बरोबर 5 आणि 3 दुनी म्हणजे बेरीज आणि गुणाकार आली. अंकांची बेरीज अंकांचा गुणाकार. याच पद्धतीनं 2 आणि 4 6 आणि 2 चौक 8 किती आलं उत्तर 68. म्हणजे वेदांतने सांगितलेली पद्धत बरोबर आहे. आता पुढचं बघूया आपण. 32 50 स्वराला माहिती आहे. सांग बघू स्वरा, तुला माहिती आहे का हे? तू नाही, कुणाला येतं बघूया. पटकन 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 सांग. 32ला 50 तर आता बघा 8 चा वर्ग 64 त्याच्या निम्म, 10 चा वर्ग 100 त्याच्या निम्म. या ठिकाणी 72 आहे. म्हणजे 12 चा वर्ग 144 त्याच्या निम्म. मग इथं 14 चा वर्ग त्याच्या निम्म येणार. 14 चा वर्ग किती 196 त्याच्या निम्म किती 98 असं बघायचं. आता पुढे बघा, संख्यांचं निरीक्षण करायचं म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येतं. 13 गुणिले 7 बरोबर 91 आलं. मग तसं 11 गुणिले 5 55 उत्तर आहे का? आहे. म्हणजे आपली पद्धत बरोबर आहे. आता इथे बघायचं, सगळ्या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला यामध्ये काय दिसतं सांग. अजून मोठ्यानं बोललीस तर तुझा आवाज इथंपर्यंत येईल. म्हणजे 17 19 23 29 31 37 त्याच्या पुढं 41 43 अगदी बरोबर. आता इथं 69ला 27 आहे. म्हणजे यातला 9 आणि 6 यातला फरक किती 3. मग 3 चा घन बरोबर 27. 8 आणि 2 यांच्यातला फरक किती आहे 6. 6 चा घन बरोबर 216 उत्तर बरोबर आहे. आता आपण पुढे बघूया. आता अपूर्णांक आहे म्हणजे ते बेरीज वजाबाकी करत बघायचं नाही, त्यातला एक संबंधच बघायचा. सहसंबंध काय आहे. 7 नंतर 11 ही मूळ संख्या आली. 11 नंतर 13 ही मूळ संख्या आली. 13 नंतर 17 ही मूळ संख्या आली. म्हणजे 17 नंतर कोणती मूळ संख्या येणार इथं म्हणजे x बरोबर 19 हीच संख्या आहे. 19 आहे का पर्यायात आहे. आपली पद्धत बरोबर आहे. आता इंग्रजी अक्षरमाला आणि त्यांचं क्रमांक लक्षात पाहिजेत आपल्याला, म्हणजे पटकन लगेच सुचतं. सी हे कितव्या स्थानावर आहे 3ऱ्या. जी हे 7व्या. 21 आलं. म्हणजे बी दुसरं, ए पहिला क्रमांक आहे म्हणून 21 आलं. त्याच पद्धतीने डी कितव्या क्रमांकाला आहे 4थ्या. तर के 11व्या क्रमांकाला. 11 चौक
44 म्हणजे चौथ्या आणि चौथ्या क्रमांकावर डी आणि डीच येणार असा पर्याय आहे का? आहे. म्हणजे हाच पर्याय आपण समजायचा. आता इथं बघायचं काय काय आहे. आता याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी क्रिया झाली या आणि मग हे उत्तर आलं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. 3 चौक 12 आणि परत हे 3 आणि 4 3 चौक 12 12 आणि 12 24. तसंच या पद्धतीनं 3 9 27 आणि 9 2 18 27 आणि 18 किती आलं? 45 म्हणजे पर्याय क्रमांक ए आला. आता 392 ला 574 कुणाला सुचलं हे? स्वरा सांग, तुला माहित आहे सांग बघू. 3 मध्ये 2 मिळवले 5. बरोबर. हां 2 वजा केले 7. बरोबर. 2 मध्ये 2 मिळवले 4. बरोबर. त्याच पद्धतीनं 6 मध्ये काय करायचं? 2 मिळवायचं. किती आलं? 8. आता काय करायचं? 4तून 2 वजा करायचं. आणि 3 मध्ये 2 मिळवायचं. किती आलं उत्तर? चुकलं इथं. किती 3 मध्ये 2 मिळवायचं 5 आलं. 825 उत्तर आहे का कुठे? आहे. बरोबर. आता 2 राहिल्यात शेवटची. बघूया हे कुणाला सुटतं? सांग. 6चा वर्ग 36 अधिक 4चा वर्ग 16. बरोबर. 36 अधिक 16 बरोबर 52. तसं पुढे काय येणार? 25 5चा वर्ग 7चा वर्ग किती? 49 बरोबर किती आलं? 74. 74 कुठं आहे? बी. बरोबर आहे. 130. स्वरा तू सांग बघू. 10चा वर्ग 100 10चा वर्ग हां गुणिले 3. गुणिले 3 बरोबर 30 आलं. तसं 8चा वर्ग गुणिले 3. 8चा वर्ग 64 म्हणजे 8ला गुणिले 3 करायचं. याचं वर्गमूळ काढलं गुणिले 3. 8 3 किती आलं? 24. अशा प्रकारे समसंबंधांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे असतात. तुम्ही स्वतः सराव करा म्हणजे तुम्हाला या समसंबंधावरचं पुढचंही कोणतंही गणित तुम्हाला चुकणार नाही. पण त्यापूर्वी पुढचा व्हिडिओ तुम्हाला मिळायचा असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.